नमस्कार, मी रेखा दामुगडे. सांगली एस न्यूज आणि सांगली महानगर वार्तासाठी आपण आलेलो आहोत. चिंतामणी सहस्त्रबुद्धे ज्येष्ठ पत्रकार यांच्याशी सांगली महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बातचीत करण्यासाठी. नमस्कार. आता सांगली महानगरपालिका निवडणूक 2026 आता लागणारच आहे. तर या जाहीरच झालेली तर या निवडणुकीच्या वेळी सांगलीमध्ये ज्या आता राजकीय घडामोडी सुरू आहेत की पक्षांतर, नेते लोकांचे पक्षांतर आणि कार्यकर्त्यांचं पक्षांतर सुरू आहे. तर आता सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये तुम्हाला असं म्हणजे काय वाटतंय, युती केल्यानंतर कुठल्याही पक्षावरती त्याचा परिणाम होईल? अजितदादा पवार गटात संजय काका पाटील येत आहेत. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा काँग्रेस पक्षाशी युती होत आहे. आणि दुसरी गोष्ट बीजेपीचे काही इच्छुक उमेदवार असलेले नाराज होऊन पक्षांतर करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यामध्ये राजकीय घडामोडीमध्ये याचा कुठल्या कुठल्या पक्षावरती परिणाम होईल? सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक आहे. या महापालिकेची स्थापना झाली 1998 साली. त्याच्यापूर्वी ही सांगली नगरपालिका होती. त्याच्यापूर्वी मिरज नगरपालिका स्वतंत्र होती आणि कुपवाडमध्ये ग्रामपंचायत होती. सांगलीची जी महापालिका आहे, नगरपालिका आहे, ती 1875 साली स्थापन झाली ती. म्हणजे पहा, सांगलीची नगरपालिका स्थापन होऊन किती वर्ष झालेली आहेत. मिरजेची तेवढीच जुनी नगरपालिका होती. कुपवाडमध्ये मात्र ग्रामपंचायत होती. नंतर मग महापालिकेच्या क्षेत्रवाढीसाठी आणि लोकसंख्येचा जो निकष असतो महापालिकेकरता, तो केवळ सांगलीचा बसत नव्हता. मिरज त्याच्यात समाविष्ट करून सुद्धा लोकसंख्या बसत नव्हती. म्हणून कुपवाड त्याच्यामध्ये घेतली. मग कुपवाडमध्ये पहिल्यांदा नगरपालिका स्थापन केली, मग महापालिकेत ती घेतली. अशी ती थोडक्यात ती हिस्ट्री आहे. तर आता ही महापालिकेची निवडणूक आहे. ही महापालिकेची 5वी निवडणूक होती आणि सगळ्यात इंटरेस्टिंग निवडणूक आहे. अर्थात प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपण असं म्हणतो की ही अत्यंत चुरशीची निवडणूक आहे, वेगळी निवडणूक आहे, तसं यावेळेलाही आपण म्हणतोय. आता या निवडणुकीमध्ये एक वेगळं समीकरण काय बदललेलं आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा वर्चस्व असलेलं एनडीएचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रमुख समावेश असलेलं महायुतीचं सरकार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार राष्ट्रवादीचे आणि शिंदे सेनेचे एकनाथजी शिंदे नेते त्यांचे, तेही उपमुख्यमंत्री आहेत. साहजिकच आता महायुतीकडे सगळ्यांचं जास्त लक्ष आहे, कारण महायुती ही सत्तेमध्ये आहे. कदाचित महापालिकेमध्ये ती येऊ शकते असं अनेकांना वाटते, सगळ्या इच्छुकांना असं वाटतंय. कसं असतं, सत्तेकडे सत्ता जाती असं म्हणतात, त्यामुळे त्यांना वाटतंय तसं होईलच असं काही सांगता येत नसतं. शेवटी कधी अनेकदा वेगळा पण निर्णय होऊ शकतो. आता त्यातही पुन्हा कसं झालंय की भारतीय जनता पक्ष जो आहे त्यातला हा गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे 8 वर्षापूर्वी, 7.5-8 वर्षापूर्वी जी निवडणूक झाली ती, त्यानंतर निवडणूकच झाली नाही ना. मध्ये प्रशासकच आले आणि 5 वर्ष संपल्यानंतर प्रशासकाचीच कारकीर्द सुरू झाली. तर आता असं लोकांना वाटतंय की त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेमध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं 41 जागा जिंकल्या त्या, काँग्रेसनं 20 जागा जिंकल्या त्या आणि राष्ट्रवादीनं 15 जागा जिंकल्या त्या. तेव्हाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती, आघाडी होती. आता ही आघाडी होणारच आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर त्यात विशेष काही नाही, कारण ती नॅचरल त्यांची आघाडी आहे. महाविकास आघाडीचाच एक भाग आहे. उभाटा शिवसेना पण त्यांचाच एक पार्ट आहे त्यातला आघाडीचा. आता प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाकडे लोकांचा जास्त कल होता उमेदवारीसाठी, आहे आजही आहे. अजून फायनल डिक्लेअर व्हायचे उमेदवार, खरी अंतिम अधिकृत यादी जाहीर व्हायची. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळालं की आपला विजय निश्चित असं अनेकांना वाटतंय. म्हणजे शेवटी असं राजकारणामध्ये असं काही गृहीत धरून चालायचं नसतं कधी. पूर्वी अशी पद्धत होती, काँग्रेसची उमेदवारी मिळाली की विजय फिक्स असं समजायचे. आपल्या ह्या सांगलीमध्ये वरे तर, किंवा सांगली जिल्ह्यात म्हणा की एकूणच पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा असं म्हणलं जायचं की एखाद्या दगड जरी उभा केला काँग्रेसच्या नावाने तरी तो निवडून येईल, इतकं काँग्रेसचा दबदबा होता, प्रभाव होता. तीच अवस्था आता गेल्या 10 वर्षामध्ये, विशेषतः केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून, भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून भारतीय जनता पक्षाचा असा दबदबा तयार झालेला आहे. त्यामुळे इच्छुकांना सुद्धा असं वाटतं की आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. आता भारतीय जनता पक्षामध्ये कसं आहे की मूळचे भारतीय जनता पक्षातले 3-4 गट आहेत. म्हणजे काही अगदी जुने निष्ठावंत ज्यांना आपण म्हणतो, RSSच्या पासून संघाचं काम करणारे, अभाविपचं काम करणारे, वेगवेगळ्या संघटनांचं काम करणारे, असा एक गट आहे.
त्यानंतर गेल्या एक 15-20 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षात आलेले काही लोक आहेत, त्यांचा एक गट आहे. आणि आता नव्यानं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील असतील किंवा शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ज्यांनी काँग्रेस सोडली आणि भारतीय जनता पक्षात आले ते पृथ्वीराज पाटील आहेत, असे अनेक आहेत, मनोज सरगर आहेत, माजी नगरसेवक वगैरे, असे अनेक गट भारतीय जनता पक्षात आले. तसंच मिरजेतही झालं, तसंच कुपवाडमध्ये पण झालं. पण सांगलीमध्ये जास्त असं आवक जावक भारतीय जनता पक्षात झालेली दिसते. निदान आवक झाली, मग अजून जावक सुरू व्हायची, ते आता तिकिटाची यादी जाहीर झाल्यानंतर कदाचित होईल. तर अशी परिस्थिती असल्यामुळं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून अक्षरशः देव पाण्यात घालून लोक बसलेले आहेत अनेक जण. आणि त्यामुळं नेत्यांचं सुद्धा टेन्शन वाढलेलं आहे. नेत्यांना सुद्धा काय नेमकं करायचं काही कळत नाही.